दर्शको नमस्कार. के न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. मी आता राधानगरी येथील प्रवीण तिरवडे यांच्या घरी आलेलो आहे. गणेश उत्सवाच्या निमित्ताने त्यांनी घरामध्ये अशा पद्धतीची एक आरास त्यांनी स्थापन केलेली आहे आणि या देखाव्यातून त्यांनी एक संदेश दिलेला आहे, एक सामाजिक संदेश त्यांनी दिलेला आहे. असं म्हटलं जातं की जगात भारी आम्ही कोल्हापुरी, तसंच पर्यटनाची नगरी राधानगरी म्हणून ज्याची ओळख आहे त्या ठिकाणी आज आपण आहोत. आणि आज तिरवडे कुटुंबियांनी त्यांच्या गणपतीच्या बसवलेल्या ठिकाणी अशा काही वेगवेगळे उदाहरणार्थ असेल लक्ष्मी तलाव आहे जे शाहू महाराजांनी उभं केलं आणि आज कोल्हापूर जिल्हा हा सुजलाम सुफलाम असा झाला. त्याचबरोबर राऊतवाडी धबधबा असेल तर त्यांनी असे काही वेगवेगळे अशा काही इथे प्रतिमा उभा केलेल्या आहेत. तर आपण आपल्यासोबत आता तिरवडे कुटुंबीय आहे. तिरवडे कुटुंबियांनी नेमके गेले किती वर्ष झाले हे असे सामाजिक संदेशाचे असे देखावे इथे सादर करतात हे आज आपण त्यांच्याकडून आमच्या ह्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत. माझ्यासोबत आता तिरवडे कुटुंबीय आहेत, कुटुंबातले काही सदस्य आपल्यासोबत आहेत, त्यांच्याशी आपण थोडी बातचीत करूया. एकंदरीत गेले 20 वर्ष झाले तुम्ही हे देखावे सादर करताय. आज तुम्ही हा एक देखावा सादर केलेला आहे. नेमकं काय याच्यातून तुम्हाला साध्य करायचं आणि ह्याच्यातून काय उद्देश आहे तुमचा? ते शाहू महाराजांनी राधानगरी धरण हे 1907 साली बांधण्यास सुरुवात केली व तसेच राधानगरी येथे अंबाबाई मंदिराची स्थापना केली. राधानगरी ही निसर्गाची पंढरी आहे. शाहू महाराजांनी खास करून गव्यासाठी दाजीपूर अभयारण्य क्षेत्र राखीव ठेवले आणि नव्याने उदयास आलेल्या राऊतवाडी धबधब्यासाठी आपल्या गावात पर्यटकांची खूप गर्दी असते. ही राधानगरीची पर्यटनाची ख्याती देशभर व्हावी यासाठी आमची अशी मागणी आहे की कोल्हापूर राधानगरी कणकवली हा मार्ग व्हावा. यामुळे आपली पर्यटनाची ख्याती देशभर पसरेल. कुटुंबातील मेन जे सदस्य आहेत प्रवीण तिरवडे, त्यांनी आपल्या मुलांच्यावर जे काही संस्कार घडवले त्या पद्धतीने मुलंही त्यांना वेळोवेळी ह्या देखाव्यामध्ये सहकार्य करत असतात. हा जो देखावा सादर केलेला आहे हा त्यांनी मुलांना घेऊन सोबत केलेला आहे. तर माझ्यासोबत आता या कुटुंबातले प्रमुख प्रवीण तिरवडे जे आहेत. प्रवीणजी नमस्कार. पहिल्यांदा तुमचं के न्यूजमध्ये स्वागत आहे. तुम्ही वेगवेगळे असे देखावे सादर करता. असे किती वर्ष झाले तुम्ही सादर करताय आणि मुलांना ह्यातनं नेमकं काय तुम्हाला सांगायचं असतं? गेली 20 वर्षे या पद्धतीचे देखावे मी गणपतीमध्ये करत आलेला आहे. त्यामध्ये इको फ्रेंडली सामाजिक संदेश देणारे असे बरेचसे देखावे आतापर्यंत केलेले आहेत. आणि हीच परंपरा आपली रूढी परंपरा चालू राहावी हे मुलांना संस्कार देण्याचं काम मी या माध्यमातून केलेलं आहे आणि यातनं ही पुढं परंपरा चालावी अशा पद्धतीने मुलांना संस्कार केलेले आहे. माझ्यासोबत त्यांचा लहान मुलगा शाहू महाराजांनी राधानगरीमध्ये धरण उसवलं आणि प्रवीणजींनी त्याचं नावसुद्धा शाहू ठेवलेलं आहे. तर थोडं शाहूंच्या बरोबर बोलूया आपण. शाहू पप्पा गेले 20 वर्ष झाले असे देखावे सादर करतात, तूही त्यांना हातभार लावतोस. काय तुझं त्याच्यामध्ये योगदान असतं? नेमकं काय मदत करतो पप्पांना? काय सामान वगैरे लागत असेल तर आणून देतो. परत काय काय कटिंग ते करतो. अच्छा. एकंदरीत तिरवडे कुटुंब हे गेले 20 वर्ष झाले असे वेगवेगळे देखावे सादर करतात आणि त्यातून एक सामाजिक संदेशसुद्धा ते देत असतात. आणि त्याचबरोबर ते सामाजिक संदेश देतातच पण आपल्या कुटुंबियांना ते सोबत घेऊन हे देखावे करत असतात. त्यामुळं त्यांच्या मुलांच्यामध्ये असणारा उत्साह आणि रूढी परंपरा कुठेतरी जपली जावी. पारंपरिक जे काही आहेत परंपरा त्या कुठेतरी जपल्या जाव्या, कारण आजच्या आधुनिक जगामध्ये ह्या सगळ्या लोप पावत चाललेल्या आहेत. तर तिरवडे कुटुंबियांचा हा त्याच्या पाठीमागचा हेतू आहे की त्या कुठेतरी ह्या मुलांनीसुद्धा जपाव्यात, हा त्याच्या पाठीमागचा त्यांचा उद्देश आहे. कॅमेरामन स्वप्नील कांबळेसह मी मिलिंद कांबळे. गोकुळ दूध, पेढे, श्रीखंड आणि बासुंदी सोबत गणपती बाप्पा मोरया.